नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण UDICE प्लस स्टुडंट पोर्टलवरील माहिती सर्टिफाय कशी करायची ते पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन व्हायला थोडा वेळ लागणार आहे. पहा, सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे. या ठिकाणी 2024-25 अकॅडमिक करंट इयर यावर क्लिक करायचं आहे. 2024-25 त्यानंतर या ठिकाणी आपलं ही विंडो ओपन झालेली असेल. त्यावर काही शाळेचं नाव आहे ते क्लोज करायचं आहे. बघा, या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस जे आहे विद्यार्थी पोर्टल नॉट सर्टिफाईड म्हणतं आहे, ते आपल्याला सर्टिफाईड करायचं आहे. बघा, त्यासाठी आपल्याला थोडं खाली स्क्रोल करावे लागेल. खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक टॅब दिसेल, स्कूल सर्टिफिकेशन एक टॅब आहे खाली. थोडा वेळ वेट करा. बघा, या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन एक टॅब आहे. या टॅबवर क्लिक करायचं आहे. एक नवीन विंडो ओपन होईल. स्कूल सर्टिफिकेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, शाळेचं स्टेटस दाखवतंय नॉट सर्टिफाईड. या ठिकाणी परत खाली स्क्रोल करायचं आहे. खाली एक चेकबॉक्स दिसत आहे. त्या चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू सर्टिफाय, तुम्हाला निश्चितपणे सर्टिफाय करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करा, यस म्हणा. आणि बघा, या ठिकाणी आपल्या शाळेचा स्टुडंट पोर्टलचा स्टेटस बदललेला आहे. डाटा सबमिटेड सक्सेसफुली. आणि या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेट मॉड्यूल जे आहे स्टुडंट पोर्टल सर्टिफाय झालेलं आहे. या ठिकाणी ग्रीन मार्क देखील दाखवित आहे. थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा, विद्यार्थ्याचा डाटा पाठविल्याबद्दल धन्यवाद. आपल्या स्टुडंट पोर्टलचं UDICE या ठिकाणी सर्टिफिकेशन झालेलं आहे. बघा, या ठिकाणी सर्टिफिकेशन देखील आपल्याला दिसत आहे, ग्रीनमध्ये झालेलं आहे ते. असेच माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब